नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. मित्रहो, न पाहिलेल्या गुरूंचे शिष्य असतात. ही घटना आपण संपर्काचा अभ्यास करताना कैलासवासी आमदार नामदेवराव हटकर यांच्या बाबतीत अनुभवली आहे. ते त्यांच्याच तोंडून ऐकलेलं आहे. पण अशा तऱ्हेची आणखी एक घटना मी बडोद्याला असताना ज्यावेळेस ज्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी सांगणार आहे त्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला गेलो होतो. माझ्या ऐकिवात आल्यावरून हे सुमारे 10 वर्षापूर्वीची घटना आहे. कदाचित यातील व्यक्ती आज असतील व नसतील, पण त्याच्या आठवणी मात्र कायम आहेत. त्या हृदयावर कोरलेल्या आहेत. आणि प्रमुख म्हणजे मी त्या घटनेचा त्यांच्या तोंडून सारा ऐकण्याचा साक्षीदार आहे. त्यासंबंधीच मी आपणास या व्हिडिओमध्ये अवगत करण्याचा प्रयत्न करतो आहे. एखाद्या शिष्यानं आपल्या गुरूचं चरित्र लिहिणं हे आपण समजू शकतो. एखाद्यानं माहितीच्या आधारानं अन्य गुरूंचं चरित्र लिहिणं हेही समजू शकतो. पण एखाद्यानं अपरिचित न बघितलेल्या व्यक्तींचं चरित्र साकारणं हा चमत्कारच नव्हे का? अशाच चमत्कारी अजब व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार होतो तो श्री मधुकर गजानन सुळे. त्यावेळी त्यांचं वय 87 होतं. त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला ही गोष्ट कळते. आणि लक्षात येतं की चमत्कार फक्त आपल्याला पुराणकथांमधून किंवा पूर्वीच्या काळातच घडलेले दिसतात असं नाही, तर आजच्या काळातही असे चमत्कार घडतात आणि असे साक्षात्कार घडतात. त्यावर विश्वास ठेवून लोक जगतही असतात. सध्या म्हणजे त्यावेळेस त्यांचं वास्तव्य बडोद्यास मुलाकडे होतं. हे मधुकरराव गजाननराव सुळे यांच्याबद्दल मी म्हणतो आहे. तेव्हा मुलाकडे कधी 5व्या मजल्यावर तर कधी 8व्या मजल्यावर बडोद्याचं कृष्णा अपार्टमेंट जे आहे, आर.व्ही. देसाई रोड, बँक ऑफ बडोदा शाखेच्या समोर ते आहे. हे त्यांचं निवासस्थान होतं. त्यांनी बालगीतांपासून अनेक गुरूंवरती ओवीबद्ध चरित्रांसारखे काव्यग्रंथ लिहिले आहेत, बावन्या लिहिल्या आहेत, आरत्या लिहिल्या आहेत, भक्तिगीतं, हे सारं रचून त्यांची प्रज्ञा स्थिरावली. असे प्राज्ञ, वंदनीय, ज्यांना सुळे काका म्हणून ओळखलं जायचं, ते सुळे काका उर्फ भाऊदास यांच्याबद्दल ऐकलं होतं की त्यांनी सावली या नावाची देखील पोथी, जी परमपूज्य जानकी आई या न पाहिलेल्या स्त्री संतांवरती लिहिलेली आहे. त्यातील प्रसंग, घटना अगदी जशाच्या तशा खऱ्या उतरल्या आहेत. या त्यांच्या सिद्धीची प्रचिती खालील म्हणजे परमपूज्य विष्णू महाराजांवरती, की ज्यांना पूर्वी कधीही त्यांनी पाहिलेलं नव्हतं, या सुळेंनी, त्यांनी त्यांच्यावर केलेल्या रचनेवरून ते मला ती कल्पना आली आणि भेटीची उत्सुकता वाढली. त्यांनी केलेल्या ओळी अशा होत्या: पार कराया भवभय भीती, शरणतया जावे, रक्षण करतील कृपा प्रसादे, वंदिल जो भावे, नेतील भक्ता तिमिर हराया, ज्ञानप्रकाशाकडे, रसातळी जातील विषयच सारे, पूर्णात पूर्ण पुढे, करुणा कर श्री पारनेर कर, करतील कल्याण, रसनेवरती नामसुधा, अंद्या चरणी ध्यान. हे त्यांनी 28 सप्टेंबर 9 साली, दसरा होता त्या दिवशी, त्यावेळी केलेली रचना आहे. तेव्हा मी त्यांच्या मुलाखतीस गेलो. त्यांना पहिला प्रश्न विचारला. त्यांना म्हटलं,
आम्ही परमपूज्य पारनेकर महाराजांचे शिष्य आहोत. आपण तर त्यांना पाहिलंही नाही की कधी आपली भेटही झाली नव्हती. पण मग वरील रचनेतून जे तथ्य आपण मांडलं आहे त्यावरून तेच काका म्हणले, नाही माझा त्यांचा परिचय नाही, माझी मुलगी अमेरिकेत असते, तिथे तिच्या मैत्रिणीकडे जे तिसगावकर तिचं नाव, तिच्याकडे परमपूज्य विष्णू महाराज येणार होते. त्यांच्या दर्शनात जाण्याचा मानस तिनं व्यक्त केला व मी आनंदानं ही रचना करून तिला पाठवली. एवढंच. मी पुन्हा विचारलं, पण आपल्या शब्दरचनेवरून पूर्ण इत्यादी म्हणजे आपला त्यांच्या पूर्णवाद किंवा त्यांच्या साहित्य ग्रंथाचा तरी परिचय असावा असं वाटतं. मग मध्येच ते म्हणले, छे गेल्या वर्षी म्हणजे 14 साली तुमच्या ॲवॉर्ड सेरेमनीच्या प्रसंगी ते इथे आले होते. भेटीगाठी दर्शनाचा कार्यक्रम होता. तेव्हा श्री सुनील अकोलकर मला दर्शनाला घेऊन गेले. ती माझी पहिलीच भेट. अगदी अविस्मरणीय म्हणूया की स्मरणात राहील कायमची, अशी अविस्मरणीय. मी मध्येच म्हटलं, अविस्मरणीय कशी? ते म्हणाले, जरा त्यांचे डोळे पाणावलेलेच होते. पाणावलेल्या डोळ्यांनी ते म्हणतात, हो रांगेत दर्शन घेऊन एक जण जात होते. माझा नंबर येताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी दर्शन घेण्याआधीच परमपूज्य महाराज चक्क गादीवरून उठून माझ्यापर्यंत येऊन त्यांनी माझी गळा भेट घेतली. 2-3दा पाठीवरनं हात फिरवत छातीशी घेतलं. त्यांचा त्यावेळचा स्पर्श आणि तेव्हाचे ते रूप मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी देखील मला पाहिलं नसताना मला दिलेल्या वागणुकीनं मी भारावून गेलो. त्यांच्या गळ्यातील हार त्यांनी माझ्या गळ्यात घातला. एवढं काय हो माझ्यात? मी एक सामान्य. मी म्हटलं, आपल्यावर गुरुकृपा आहे हे सिद्ध आहे. आपण आपल्या गुरूंव्यतिरिक्त इतर गुरूंची चरित्र पण लिहिलेली आहेत. त्यावरून गुरुपीठाबद्दल किंवा गुरुतत्वाबद्दल आपली भूमिका स्पष्ट होते नाही का? आणि म्हणूनच वरील प्रसंगात गुरु शिष्याला ओळखतो. म्हणजे या हृदयीचं त्या हृदयी. काका म्हणले, हे तर खरंच मी गुरुकृपेमुळेच जो काही आहे तो आहे. मुंबईहून बडोद्याला आल्यावर इथं मला सद्गुरूंचा लाभ झाला. माझे गुरु परमपूज्य विष्णू गोविंद दळवी उर्फ भाऊ काका दळवी असं त्यांना म्हणतात. मध्येच मी म्हटलं, हां म्हणजे सारे विष्णूंचे शिष्य नाही का, म्हणजे भाऊंचे शिष्य. काका म्हणले, अहो गुरुतत्व इथून तिथून एकच. भाऊ काकांनी म्हणजे माझ्या गुरूंनी त्यांच्या निर्वाणाच्या काही तास आधी सांगितलं मला, मधू तुझ्या हातून संतसेवा व देवी सेवा होणार आहे व त्यातून लोकांचं कल्याण होईल असं मला सांगितलं. आणि या जाणीवेनं माझी लेखणी संतचरित्राकडे वळली. आणि सद्गुरू भाऊ काकांचं चरित्र विसावा या नावानं मी ओवीबद्ध केलं. विश्रांती नावानं त्यांचं हिंदी भाषांतर देखील झालेलं आहे. एवढ्यात काकूंना खूण करताच त्यांनी काकांनी रचलेल्या सर्व प्रकारच्या प्रकाशित साहित्याच्या एक प्रती टेबलवर रचल्या. त्यात विसावा सकट गणदेवीच्या संत श्री जानकी आईवरील सावली, अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेलं बडोद्याचे संत परमपूज्य ब्रह्मचारी महाराज यांचे चरित्रसुद्धा, दाणोलीचे परमपूज्य साटम महाराजांवरील साटम सौरभ, नंतर मुंबई डॉकयार्डचे साटम महाराजांचे सुपुत्र
अवधूतानंद महाराजांची माऊली, देवदत्त महाराजांची चैतन्य गाथा, दशबावन्नी, वेतोबा, जानकी, ब्रह्मचारी राती, शंकर महाराज शती, अवधूतानंद, कृष्ण सरस्वती, भक्तराज महाराज, भाऊ महाराज करंदीकर, बापूजी महाराज, देवदत्त बावने, काय काय म्हणून हे सगळं बघून आम्ही थक्कच झालो. शिवाय गीत शाकुंतल जिचे अनेक प्रयोग झालेत, जे हिमालयाची हाक या गीतांचा शॅडो प्ले 1962च्या चायना युद्धाच्या वेळी फंड गोळा करण्याकरता या गीतांचा शॅडो प्ले झाला होता. बडोदा आकाशवाणीवरही कार्यक्रम झालेत, जे डोळे विस्फारून आम्ही बघतच होतो. तेवढ्यात काकूने मध्येच म्हटलं, या सावलीवर लोक खूपच खुश झालेत. मुळात ह्यांनी संत जनार्दनबाईंना जानकीबाईंना पाहिलं नसताना त्यांनी केलेल्या रचनांच्या पारायणानं अनेकांना अनेक सुखद अनुभव आले. तो नेटवर देखील त्याची प्रत असून संगीत सावली ही गाण्यांची CD पण फार लोकप्रिय झाली आहे. दुबई, अमेरिका, जर्मनीत देखील सावली गेलेली आहे. मध्येच तोडून म्हटलं, पण काका म्हटलं काका एवढं सगळं तुम्ही कसं आणि केव्हा लिहिलं? काकांनी काकूकडे बोट दाखवून, कसं लिहिलं सांग. तेवढ्यात काकू बोलायलाच लागल्या. रात्री झोपताना यांच्या उशीखाली मी पेन आणि कागद ठेवून द्यायचे आणि त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते लिहायचे. मी हसायला लागलो. पण काका, आपण मुंबईहून इथं बडोद्याला आल्याचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे ते कसं काय? काका म्हणले, माझ्या जीवनातला तो एक चमत्कारच आहे. आई वडील इथं होते, माझ्याकडून आईची सेवा होऊ शकत नव्हती, ही खंत होती. मी देवाला पत्र लिहिलं आणि उशीखाली ठेवून झोपलो. त्यावर 2 चौकोन, म्हणजे चौकोनामध्ये एका चिठ्ठीवरती जा आणि दुसऱ्या चौकोनामध्ये दुसऱ्या चिठ्ठीवर जाऊ नकोस असं लिहिलं होतं. ठेवून दिलं उशीखाली. हो, पण आश्चर्य म्हणजे सकाळी उठून पाहतो तर श्री दत्त महाराजांकडून भस्मांकित संदेश प्राप्त झाला. जरा थांब, जाऊ नकोस. मध्येच काकू बोलू लागल्या. काकू म्हणाल्या, त्यावेळी असंच काही झालं होतं की गेलो असतो ना तर बरंच काही नुकसान होणार होतं. हो का? मी म्हटलं. मध्येच काका म्हणले, नंतर पुन्हा चिठ्ठी लिहिली. तेव्हा मला देवीनं, म्हणजे एकविरा मातेनं संदेश दिला, जा. मी मध्येच म्हटलं, देवीनं दिल्याचं कसं कळलं? काका म्हणले, आत्ताचा संदेश कुंकुमार्चित होता, तेव्हा मला संकेत मिळून मी इथं आलो. इथंच मला भाऊ काकांचा, म्हणजे गुरूंचा लाभ झाला. मी विचारलं, काका, आपल्याला गुरूंचा लाभ झाला? नव्हे, मला तर वाटतं गुरूंनाही सत्शिष्याचा लाभ झाला, नाही का? हसायला लागलेत. आपल्या माध्यमातून गुरूंनी एवढं जवळ कार्य करून घेतलेलं आहे. आपण गुरु महात्म्य प्रकट केलेलं आहे आणि आमच्या मते आपल्याला गुरुपदासमच स्थापित केलेलं आहे. आणि यामागची प्रेरणा सद्गुरू तर आहेतच, पण म्हणतात त्याप्रमाणे मी काकूकडे बघून, प्रत्येक पुरुषाच्या मध्येच काका लगेच म्हणले, हां, प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये स्त्री. काकूंकडे बोट दाखवत ते म्हणाले, मी सांगायचो ही लिहायची, ही केवळ पण गुरुकृपा आणि देवी एकविरीची कृपा असं मी मानतो. लग्नानंतरच खरी सुरुवात आणि वेग आला. माझं पहिलं प्रकाशन 1952मधील भावार्थ भगवद्गीता सार,
तर श्री शिवलीलामृत भक्तिसार एका अध्यायाचा एक श्लोक याप्रमाणे 14 श्लोकामध्ये मी हे सार रचलं. सगळी पुस्तकं भक्तांनीच प्रकाशित केली. मी विचारणार तेवढ्यात त्यांनी स्पष्ट केलं, त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा केली नाही. अर्थात हे माझं काम नव्हेच, मी तर एक सामान्य, केवळ गुरुकृपेनंच झालं. तेवढ्यात त्यांनी म्हणून दाखवलं, गुरु बोलले जे स्वमुखाने, लिहिले असे तेच मी लेखणीने. नसे यात काही ज्ञानाभिमान, गुरुच्या पदी मी असे भक्त लीन. अज्ञानी मी ला गुरुस्पर्श झाला, हा कावळा हंसराज झाला. वा 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 असं म्हणून आम्ही आमचा भाव व्यक्त केला. आम्ही अत्यंत भारावून गेलो होतो. आणि तेव्हाच विष्णू भक्ताला विष्णुगुरूंनी का जवळ केलं की भाऊंच्या शिष्याला, भाऊंच्या दासाला भाऊंनी व भाऊंच्या परमशिष्य परमपुत्र गुरूंनी आलिंगन दिलं. याचं रहस्य आम्हाला उलगडलं. माझ्याबरोबर श्री सुनील अकोलकर होतेच. आपल्या संदेशात गुरूंचा सर्वांना संदेश ते देतात. वागावे सद्गृहस्थापरी, असावे नम्र परोपरी. सर्व लाभेल इच्छेपरी, भाग्य तुझे उजळेल. डॉक्टर पारनेरकर महाराजांनी असाच काही संदेश आपल्या संपर्क ग्रंथात किंवा आर्यांमधून दिलेलं आहे, आपल्या लक्षात येतं. आम्ही धन्य झालो. सुळे काकांना वंदन केलं, कृतज्ञता भाव प्रकट केला आणि 53 अध्यायांचं त्यांचं जे अप्रकाशित श्री अवधूतानंद बाबांचं जे काही चरित्र आहे ते लवकर प्रसिद्ध हो अशी मनोमन सदिच्छा व्यक्त केली. हा प्रसंग आम्हाला देखील कधीही न विसरता येण्यासारखा आहे. मित्रो, ही आजच्या काळातली घटना आहे. तेव्हा जे काही कोणाला काय वाटत असेल ते असो, पण जी एक सत्य घटना आहे आपल्यासमोर ठेवली. आपल्याला काय वाटते ते आपण जरूर कळवावं आणि चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं, आपल्या संबंधितांना कळवावं.